कैलासदादा खंदारे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी करा. लहुजी शक्ती सेना लातूर जिल्हा कार्याध्यक्ष उद्धव शिंदे यांची मागणी. केजे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे. मी आहे मारुती गुंडिले नळगीरकर. पाहूया आजची ठळक बातमी. लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष तथा मातंग समाजाचे झुंजार नेतृत्व माननीय कैलासदादा खंदारे हे अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी संविधानिक व लोकशाही मार्गाने राज्यभर सातत्याने जनजागृती आंदोलने व परिषदा संघटनात्मक दौरे करत आहेत. समाजाच्या न्याय हक्कासाठी ते रात्रदिवस संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करून संघर्ष करत असतावेळी दिनांक 26/6/2026 रोजी राहुरी येथे आयोजित मातंग समाज अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण परिषदेस उपस्थित राहण्यासाठी ते पहाटे सुमारे 5 ते 5:15 दरम्यान चिखली येथील त्यांच्या राहत्या घरातून चिखली बसस्थानकाकडे जाण्यासाठी पायी निघाले. त्यावेळी जाफराबाद चिखली रोडवरील बुद्धविहार परिसरातून बसस्थानकाच्या दिशेने जात असताना मागून मोटरसायकलवर आलेल्या 2 अज्ञात इसमांनी दांडक्याने त्यांच्यावर भ्याड हल्ला करून घटनास्थळावरून पळ काढला. सुदैवाने माननीय कैलासदादा खंदारे यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नसली तरीही हा प्रकार अत्यंत गंभीर असून त्यांच्या जीवितास धोका निर्माण करणारा आहे, अशी प्रतिक्रिया लहुजी शक्ती सेनेच्या वतीने देण्यात आली आहे. सामाजिक न्यायासाठी, संविधानिक हक्कासाठी आणि अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या लढ्यासाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या नेतृत्वावर झालेला हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे. महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या समतेच्या, बंधुतेच्या आणि सामाजिक न्यायाच्या विचाराची भूमी आहे. अशा पुरोगामी महाराष्ट्रात सामाजिक चळवळीतील नेतृत्वावर होणारे भ्याड हल्ले राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेस गंभीर आव्हान निर्माण करणारे आहेत, अशी प्रतिक्रिया संविधानाचा सन्मान करणारे नागरिक करीत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ दिनांक 30 जून 2026 रोजी सकल मातंग व विविध संघटनेच्या वतीने सरकारास निवेदन सादर करण्यात आले. या संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय व निपक्ष चौकशी करण्याचे आदेश देण्यात यावेत. घटनास्थळ परिसरातील सर्व CCTV फुटेज तात्काळ जप्त करून तपासण्यात यावे व आरोपीचा त्वरित शोध घेऊन त्यांना अटक करण्यात यावी. हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार, कटकारस्थान व संबंधित सर्व व्यक्तीचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. माननीय कैलासदादा खंदारे हे राज्यभर सतत सामाजिक चळवळीच्या कामानिमित्त प्रवास करत असल्याने त्यांच्या जीवितास असलेला धोका लक्षात घेऊन त्यांना तात्काळ योग्य दर्जाची शासकीय पोलीस सुरक्षा प्रदान करण्यात यावी. भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात यावेत. सामाजिक न्यायासाठी कार्य करणाऱ्या नेतृत्वाला आवश्यक ते संरक्षण द्यावे, अशी मागणी सकल मातंग समाज, लहुजी शक्ती सेनेच्या व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या निवेदनावर लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष उद्धव शिंदे, मानवी हक्क अभियानाचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे, लहुजी शक्ती सेनेचे सत्यवान कांबळे, माजी सभापती देवणी, नगरपंचायत माजी बांधकाम सभापती नामदेव कांबळे, अंकुश भाऊ गायकवाड, प्राध्यापक रतन सूर्यवंशी, रवी गायकवाड, विठ्ठल लोंढे, मालू हनुमंते, श्रीहरी सूर्यवंशी, लहुजी शक्ती सेना देवणी तालुका उपाध्यक्ष रवी मोतीरावे, महासंघटना देवणी तालुका उपाध्यक्ष सुकांत रणदिवे, रामदास कांबळे, संजीव सूर्यवंशी कांबळे, MH आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत. आज तुम्ही तहसील या ठिकाणी लहू शक्ती सेनेच्या वतीने आणि विविध संघटनेच्या वतीने आपण आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. खंदारे साहेबांवर अन्याय झाल्यामुळे आपण सर्व तहसीलमध्ये बांधव येऊन सर्व समाज एकत्र येऊन अबकडसाठी जाण्यासाठी त्यांनी चालले होते. तर मी लहू शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष उद्धव शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण निषेधात बोलावं. या ठिकाणी आज दिनांक 30/6/2026 सकल मातंग समाज व लहुजी शक्ती सेनेच्या देवणी तालुक्याच्या वतीने आमच्या राज्याचे कार्यकर्ते आदरणीय कैलासदादा खंदारे यांच्यावर काही जातीवादी गावगुंडांनी अज्ञात इस्मानी अबकड वर्गीकरणाच्या परिषदेला जात असताना संध्याकाळच्या टायमाला ST महामंडळाकडे पायी जात असताना अज्ञात इस्मानी पाठीमागून येऊन दांडक्याने जबर मारहाण केलेली आहे, दुखापत इजा केलेली आहे आणि हा भ्याड हल्ला केलेला आहे. या भ्याड हल्ल्याच्या संदर्भात मी लहुजी शक्ती सेना व सकल मातंग समाजाच्या वतीने जाहीर असा निषेध करतो आणि पुढे शासनाला विनंती करतो की बाबा आमचं रीतसर निवेदन हे मुख्यमंत्र्यांकडे पाठवावं आणि झालेल्या घटनेची तात्काळ चौकशी करून
कायदेशीर कारवाई करावी अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करत या आहे. ठिकाणी आत्ताच दोन्ही माजी सभापती उपस्थित आहेत, सत्यवान कांबळे तसेच नामदेव कांबळे साहेब या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी निवेदनासाठी उपस्थित आहेत. खरंच अवकडं उगीकरण व्हावं ह्या संदर्भामध्ये आज झालेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये आपण त्याला जाहीर निषेध करतो. या ठिकाणी लवजी शक्ती सेनेचा सकल माता समाजाचा वीर लहुजी वस्ताद सर्वांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा अवकडे आरक्षण वर्गीकरण झालंच पाहिजे, अवकडे आरक्षण वर्गीकरण झालंच पाहिजे. कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही. आरक्षण वर्गीकरण आमच्या हक्काचं भारतीय सकल मातक समाजाचा. KJ न्यूज इंडिया मराठीसाठी देवणी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे, लातूर. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.